कबाब, चायनीज बघा काही आमच्याकडे चिकन आणि चिकन फ्राय. अजून हे आज का बनवतोय आम्ही, कारण आज आम्हाला खायची इच्छा झाली आहे. आणि बघा यांनी सापासारखं ते हे लावलं होतं लेन्स, बेलीची नागिन निघाली. हा मीच बोललो होतो काही. पण हिचे डोळे जळत होते, ते सूट नाही करत होतं हिला ना. हे असं खूप मस्त सुंदर असा फोटो आहे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू स्टँडी ब्लॉग. तर गाईज बघा जेवणाची तयारी चालू आहे. डायरेक्ट किचन मधून आपण ब्लॉग स्टार्ट करतो आणि बघूया आता काय काय बनत आहे. काय बनत आहे का तर गाईज बघा चिकन, मटन, मच्छी, बिर्याणी. अजून काय बनत आहे, कबाब, चायनीज बघा काही आमच्याकडे चिकन आणि चिकन फ्राय. अजून हे आज का बनवतोय आम्ही, कारण आज आम्हाला खायची इच्छा झाली आहे, बरोबर ना. तर गाईज बघा याच्यामध्ये काय बनत आहे, याच्यामध्ये चिकन आहे, याच्यामध्ये चिकन आहे, इथे कबाब ठेवलाय. हे असं आम्ही काय काय खात राहतो गाईज. ही झाली मजा मस्ती आणि आता बघूया आपण रिअल मध्ये काय बनत आहे. काय काय बनवलं का, डाळ चपाती बघा गाईज, डाळ चपाती खिचडी. हे बघा याच्यात काय बनत आहे, खिचडी. खिचडी. डाळ बनवल्यावर खिचडी कशाला बनवली, मला डाळ नाही खायची. बिचारी डाळ का वाटत नाही हिला. काहीच बघा खिचडी आणि याच्यामध्ये डाळ बनवून ठेवलेली आहे तिने. चपात्या पण झाल्यात. आता आम्ही जेवण करायलाच घेतलेली जास्त. आता आमचं जेवण वगैरे बनवून झालंय. तर चला जेवल्यानंतर भेटूया. अरे अल्बम काढला का, बापरे बघू. बघा आमच्या लग्नाचा अल्बम. कमेंट मध्ये सांगा कसा वाटतो. खोल याला. हा सॉरी, अल्बमची बॅग आहे. बापरे. हे बघा लेदरची बॅग आहे. एक कॅलेंडर पण भेटलं होतं आणि त्याच्यासोबत हे असं खूप मस्त सुंदर असा फोटो आहे. आणि हे बघा हा जो अल्बम आहे हा सेम अल्बम. हे बघा याच्यामध्ये सेम जो हा मिनी आहे आणि हा मोठा बिग म्हणजे मोठा. आणि हा डिजिटल अल्बम आहे. त्याच्यासोबत जे काही फोटो आहेत, जसे जे अल्बम मध्ये फोटो आहेत तेच सर्व याच्यामध्ये फोटो आहेत सर्व. बघा वेगवेगळे, त्याच्यामध्ये वेगळे फोटो, त्याच्यामध्ये वेगळे फोटो. आणि एक कॅलेंडर सुद्धा आहे. कॅलेंडर संपला, ते 1 वर्ष होऊन गेलं म्हणून कॅलेंडर आता एक्सपायर झालेलं आहे. असं पकड, फोल्ड नाही करत आहे. हा याला काय बोलतात त्या पेजला, ट्रान्सफॉर्म का काय बोलतात, ट्रान्सफॉर्म असा पेज आहे फर्स्ट आला. इकडनं पण बघितलं तरी तोच फोटो, इकडनं बघितलं तरी तोच. अशा प्रकारे हा अल्बम आहे. कुठला, हा हे स्टार्टिंगला रिसेप्शनचे फोटो आहेत. तुला दिसतंय का पण, काय ठेवले एवढे शिका वाजायला लागल्यात. खिचडी ठेवले काही. ते बघा हळदीचे फोटो, बघू दिसतंय का नाही बघतो. फाड त्याला, फाडून. हा दिसतंय क्लिअर दिसत आहे.
हुशार दिसते ना. हम्म. आम्ही हे सगळे फोटो ब्लॉग मध्ये टाकलेले आहेत. हा फोटो हे ब्लॉग मध्ये सुद्धा आहेत. हळदीचे फोटो. हा हा फोटो दाखव. फॅमिली फोटो का त्या हळद लावताना फोटो आहे. फोटो खूप क्लिअर आहे. जेवढी म्हणजे याच्यावरती जेवढी लाईट वगैरे चमकते ना तेवढे डार्क दिसतं आणि थोडे 3D सारखे वाटतात हे फोटो. म्हणजे असे उठून येतात पूर्ण. खूप सुंदर फोटो आलेले आहेत. हा बघ तुझा फोटो कसा आहे. कुठले कॅन्डिड. कॅन्डिड म्हणजे काय. म्हणजे आपल्याला लहान असताना काढलेलं असतात ना. काय नसताना. लक्ष नसताना काढलेलं. हा 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 लक्ष नसताना काढलेले फोटो. आणि बघ यांनी सापासारखं ते हे लावलं होतं लेन्स. दिलांची नागिन निघाली. तुम्हीच बोललेलात ना वाटतं. हा मीच बोललो होता काहीच. पण हिचे डोळे जळत होते ते सूट नाही करत होतं हिला ना. सरकत होती ती लेन्स. हा फोटो बघा किती भारी आला. हा फोटो दाखव. हा आला. हा फोटो बघा आपला. फोटो बघा. हा फोटो बघा किती भारी आहे. पाऊस यायला लागला काही लगेच पाऊसच आला. हा फोटो बघा किती भारी आहे. आणि हा याचा हा लक्ष नसताना काढलेला आहे. आणि हा पण हा सुद्धा हे हा तेच कॅन्डिडेट फोटो जे काय असेल ते. आणि हे बघा हे किती भारी फोटो आले ते दोघे. ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट फोटो. ब्लॅक अँड व्हाईट फोटो म्हणजे जे अल्बम आहे ना ते खूप भारी काढलेलं आहे. एडिटिंग वगैरे भारी केलेली आहे. हे जे आहेर वगैरे देतात ना तिथे आहे फोटो. आहेर देताना हा हा हे खूप लांबून लांबून गावावरून आलेले लांबून आलेले रिलेटिव्ह लोक आहेत सगळे. रिलेटिव्ह हा आमचे रिलेटिव्ह सगळे गावाला राहतात तर सगळे लांबून आलेले होते. औरंगाबाद. ठीक आहे का दिदू. बघा सगळे स्काय ब्लू सारखे वाटत नाहीत का. स्काय ब्लू मॅचिंग केली आहे. हा आणि माझा जो लग्नाचा जो कोट आहे ना काय बोलतात कोटच बोलतात ना तो मी फक्त लग्नाच्या दिवशीच घातलाय. आता मला येत सुद्धा नाही. तो पॅन्ट पण येत नाही कोट पण येत नाही आणि ते शर्ट पण येत नाही. लग्नाच्या अगोदरचे मला कुठलेच कपडे येत नाही. 72 आहे माझं वजन. आणि लग्नाच्या आधी काहीतरी 63 असं काहीतरी असणार. हा फोटो आपण मोठा करून घेऊ. आणि बेडच्या इकडे पाठीमागे लावूया. बेडच्या पाठीमागे भिंतीला. हे बघा सगळे स्काय ब्लू. सगळ्या कलरचा ब्लू. स्काय ब्लू निळा आहे ते आशीर्वाद घेताना. हे बघा गाईज आम्ही दोघे एक दुसऱ्याला इग्नोर करतोय.
अलग ही इकडे बघ अलग अलग फोटो आहेत. सिंगल काय म्हणतात सोलो फोटो. हा डिझाईन बघा किती भारी आहे. काही तिला झोप लागली होती, ती मला झोप झोप असं म्हणून ते झोपताना फोटो काढू. सोलो फोटो. सोलो अरे सॉरी कुठलं ते काय बोलतात त्याला, ते न कळत फोटो काढले ते. हे ना कळत नाहीये ती पोज होती. पोज आहे का, सॉरी काही पोज आहे. जेवताना होळी म्हणजे 2024 विदाई विदाई विदाई. घरामध्ये एंटर करताना हा एंटरचा फोटो आहे. आणि कमेंट मध्ये सांगा मी कसा दिसत होता लग्नामध्ये. असं जबरदस्ती पकडून जबरदस्ती म्हणजे मी हसत नव्हता, या लोकांनी मला जबरदस्ती हसवला आहे. संपला एकदम. हा लास्ट होता वाटते फोटो. तर आमचा अल्बम तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि जर अजून बघायचे असतील फोटो तर स्पेशल ब्लॉग टाकलेला आहे, त्याचा पूर्ण फोटोज आहेत त्याच्यामध्ये. आणि हे बघा बॅक साईड पूर्ण चमकी चमकी आहे पूर्ण अल्बम. कळलं ना, चमकत आहे बघ ना, दिसतंय ना. हे बघा पेपर हा पेपर शायनिंग वाला यूज केलेला आहे. चला हे ठेवून देऊया. आणि हा सुद्धा हा बघा काही आपण सेम तसाच आहे. हा आपण कुठेही गेले लांब तर आपण असं नेऊ शकतो. तर हा घेऊन जाऊ शकतो आपण. कॅरी करायला खूप इझी. आणि याची पण क्वालिटी मस्त आहे. चला का आता आम्ही आता जेवतो आणि जेवल्यानंतर भेटू. तर गाईज तुम्हाला आमचा अल्बम कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा ब्लॉग कसा तुम्हाला वाटतो, आवडतो की नाही हेही कळवा. तर चला गाईज आपण जास्त व्हिडिओ मोठा नाही करणार, लहानच ठेवणार. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.